हाय गाईज, सगळे कसे आहेत? बरे आहेत ना? तर मी आज तुम्हाला थोडा मोठा व्हिडिओ करून पाठवते आहे. तर आम्ही आज चाललो आहे भांडुपला. म्हणजे आमचे नात्यातले एक जण आजारी आहेत, त्यांना बघायला. तर मी, आई, म्हणजे माझी सासूबाई, माझ्या मुली चाललो आहे भांडुपला. डोंबिवलीवरून सकाळची फास्ट ट्रेन पकडली, पण संडे असल्यामुळे ती काही फास्ट नव्हती, ती स्लो झाली. आम्ही बसलो ट्रेनमध्ये, पण ट्रेन पूर्ण फुल, नाही बसायला जागा, काही नाही. गरमी, एकतर उन्हाचे दिवस चालू आहेत, खूप गरमी. आम्ही जागा शोधत होतो, कुठे आम्हाला भेटते का. आम्ही फक्त आईंना जागा भेटली, आई बसलेत आणि मी, माझी मुलगी सगळ्या उभ्या आहोत. सगळे त्रासलेत की बाबा कधी जागा भेटते, कधी आम्ही बसतोय, पण ते नाही. फायनली आम्हाला एका ठिकाणी जागा भेटली, ज्या की ठाण्याला उतरल्यामुळे आम्हाला जागा भेटली. आणि ही माझी छोटी मुलगी, हिला असं झालं होतं की कधी मी उतरते आणि जाते. आम्ही उतरलो फायनली भांडुपला. तिकडे माझी नणंद भेटली आणि तिची मुलगी. आम्ही सगळेजणं एक गेट टुगेदर म्हणून चाललो होतो, पण आम्ही बघायला चाललो होतो आमच्या दादांना. त्यांना बरं नव्हतं. हे आहे भांडुपचं, तिकडे त्यांचं घर राहतं, घर जिकडे माझ्या सासूबाई पण पहिल्या तिकडे राहत होत्या. खूप छान आहे, म्हणजे सोसायटी अशी बिल्डिंग नाही आहे, बेटी चाळच आहेत, पण छान वाटतं तिकडे गेल्यानंतर. आणि आमच्या आईंना खूप आवडतं, माझ्या आईंना आणि माझ्या नंदेला तिकडे जायला सतत. म्हणजे त्यांचं ते माझ्या नंदेचं आणि माझ्या मिस्टरांचं बालपण आहे तिकडे. तर हे आलो घरी आम्ही. हे बघा, हे दादा, त्यांचा मुलगा, ही ताई आमची, इथे माझी सासूबाई आहेत, माझ्या ननंद आहेत. आम्ही बोलत होतो की काय झालं, कसं झालं दादांना. हे दादा. नंतर मग माझ्या मुली आणि माझ्या नंदेची मुलगी तिकडे बाहेरच पक्षी होते, तिकडे बघायला गेले. म्हणजे हे ते वाटतं लाईटीवरचे पक्षी असं बोलतात. बघा, आम्ही चांगलं मस्तपैकी बसून गप्पा मारत होतो. जेवण बिवण झालेलं होतं आमचं. त्यांनी आमच्यासाठी जेवण केलं होतं. तेव्हा वहिनी आहेत आमच्या, त्यांनी. मग गप्पा बिप्पा झाल्यानंतर मग आम्ही संध्याकाळी कधी 4 वाजता निघालो सगळेजणं. कारण नंतर परत गर्दी झाली असती म्हणून. हे बघा, ही सोसायटी आहे, चाळ आहे, बैठी चाळ्यासारखंच आहेत. असं डबल डबल रूम केलेत. माझ्या मुलींना खूप बरं वाटलं तिकडे जाऊन. आणि मग आम्ही शेवटचं आम्ही त्यांना बाय बाय करून परत आमच्या घरी आलो. तर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल, लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि सतत माझे व्हिडिओ बघत राहा.